बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। बार असोसिएशन कवठेमहांकाळ यांचा न्याय मागण्यांना रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचा जाहीर व बिनहरकत पाठिंबा। कवठेमहांकाळ दिनांक 28 जुलै 2026 कवठेमहांकाळ येथील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालय तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायालय तातडीने सुरू करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संविधानिक व लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या न्याय आंदोलनाला रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य यांनी आज जाहीर व बिनहरकत पाठिंबा जाहीर केला। या प्रसंगी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने माननीय तहसीलदार कवठेमहांकाळ यांच्या निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 13 ते 14 महिन्यांपासून प्राप्त कार्यालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे। संबंधित कार्यालयासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग PWD यांची मंजुरी मिळालेली असतानाही कार्यवाहीला विलंब होत असल्याने तालुक्यातील नागरिक, वकील, पक्षकार व न्याय व्यवस्थेशी संबंधित सर्व घटकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींची सामना करावा लागत आहे। रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य यांनी या मागण्या पूर्णपणे न्याय, संविधानिक आणि लोकहिताचे असल्याचे स्पष्ट करत बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमाकांत पाटील व संपूर्ण बार असोसिएशनच्या लढ्याला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे। यावेळी प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करावा व प्रांत कार्यालय तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी करण्यात आली। अन्यथा संविधानिक व लोकशाही मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनास प्रशासन स्वतः जबाबदार राहील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला। या प्रसंगी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे युवक जिल्हाध्यक्ष माननीय संतोषभाऊ वानखडे यांनी सांगितले की रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य ही सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारी संघटना आहे। कवठेमहांकाळ तालुक्यात प्रांत कार्यालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू होणे ही केवळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमाकांत पाटील व वकील संघटनेचे मागणी नसून संपूर्ण तालुक्यातील जनतेची गरज आहे। त्यामुळे या न्याय लढ्यात रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य शेवटपर्यंत बार असोसिएशनच्या खंबीरपणे पाठीशी राहील। या निवेदनावर रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे युवक जिल्हाध्यक्ष माननीय संतोषभाऊ वानखडे यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाकडे मागणी सादर करण्यात आली। यावेळी बार असोसिएशन कवठेमहांकाळचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमाकांत पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती। आज या ठिकाणी वकील संघटनेचं उपोषण हे उपोषण कशासाठी होतं तर या न्यायालयामध्ये हायकोर्टच्या पत्रानुसार नवीन एडीजी आणि सिनियर डिव्हिजन निर्माण करण्यासाठी तत्वतः त्यांनी मंजुरी दिलेली आहे। त्याचं बांधकाम करण्यासाठी पत्र हे PWDला दिलं होतं, परंतु गेली 13 महिने PWDने यामध्ये दिरंगाई केली। या ठिकाणी जर ती PWDचं जर न्यायालयात गेलं असतं तर या ठिकाणी शासनाला त्याने मंजुरी देऊन या ठिकाणी निधी आला असता आणि कवठेमहांकाळमध्ये एक सुसज्ज अशी इमारत तयार झाली असती। परंतु केवळ या PWDच्या गलतान कारभारामुळं आज आम्हाला रस्त्यावर उभं राहावं लागलेलं आहे आणि ही सगळं जे आम्ही करतोय ही इमारत उभी झाली तर या कवठेमहांकाळच्या जनतेचा, या कवठेमहांकाळच्या पक्षकारांचा या ठिकाणी फायदा होणार आहे की आम्हाला ही इमारत आली, आम्ही जर ती इमारतीमध्ये बसत असलो तर पक्षकार म्हणून की सगळे या कवठेमहांकाळ तालुक्यातली जनता येणार आहे। हे या ठिकाणी आम्हाला रिपब्लिकन युवा सेना यांनी आज पाठिंबा दिला। तसेच या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या सर्व काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व राजकीय पक्षाची पुढारी असतील, या ठिकाणी पत्रकार बंधू भगिनी असतील, तसेच या ठिकाणी टेकी न्यूजचे प्रशासकीय या ठिकाणी जे पोलीस स्टेशन या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या ठिकाणी आम्ही हे PWDच्या या अधिकाऱ्यांनी लिखी दिले
त्याच्यावर आम्ही समाधानी नाहीच आहे. तरी पण एक सर्वांनी आम्हाला सांगितलं की थोड्या दिवसासाठी थांबा आणि आम्ही तुम्हाला फिक्स असा प्लॅन करून बनवून देतो. त्यांच्यावर एक विश्वास ठेवून थोड्या दिवसासाठी आम्ही तात्पुरत्या स्वरूपात ते उपोषण मागे घेतलेलं आहे. परंतु जर हे मागे घेतलं तरी ह्याच्यामध्ये काय बदल झाला तरी तुम्ही सामाजिक संघटना आणि वकील संघटना मिळून आपण हे जे कार्य आहे जिल्हा न्यायालयाचं नवीन इमारतीचं ते आपण पूर्ण करायचं आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आणि रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या आदेशानुसार आज कवटेमंकाळमधली परिस्थिती पाहता आज आपली वकील संघटना बार असोसिएशन जे रस्त्यावरती उतरलेले आहे याच्या मागं कारण आहे की इथल्या गोरगरीब कष्टकरी लोकांना बाहेर न जाता आपल्या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये कवटेमंकाळ शहरामध्येच त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही वकील संघटना आज रस्त्यावर उतरलेली आहे. आणि रस्त्यावर उतरत असताना सुद्धा इथली प्रशासक काय इथलं प्रशासन इथल्या जी बार असोसिएशन वकील जे आहेत त्यांना लाईटली घेत आहे. तर मी रिपब्लिकन सेना युवक जिल्हा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला एक आव्हान देतो, मी तुम्हाला एक शब्द देतो की इथून पुढची लढाई आहे ते आपण सर्वजण एकत्र लढू. आणि जे तुम्ही काम करायला गोरगरिबांसाठी इथं प्रांत ऑफिस असू दे, जिल्हा सत्र न्यायालय असू दे, जे तुम्ही करायला गोरगरिबांसाठी ह्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा नाही तुम्हाला सल्यूट देतो. कारण का माहिती आहे का, ही गोष्ट साधीसुधी नाही, ही सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांच्या विचारासाठी ही मंडळी सुशिक्षित मंडळी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत. काय त्यासाठी मी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आज यांना जाहीर पाठिंबा देतो. आणि रिपब्लिकन सेना जोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.